राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं जातं। आपण आतापर्यंत शाडू मातीची मूर्ती बघितली असेल, मात्र जळगावच्या जय गणेश मित्र मंडळाने या ठिकाणी चक्क केळीच्या खोडापासून म्हणजे केळीच्या खोडापासून तयार झालेल्या पावडरपासून जी मूर्ती तयार करण्यात आलेली आहे त्या मूर्तीची या ठिकाणी स्थापना केलेली आहे। आणि आपण दृश्यामध्ये आता ही अद्भुत देशातली पहिलीच अशी केळीच्या पावडरपासून तयार झालेली मूर्ती आपण बघत आहोत। आणि ही देशातली पहिलीच मूर्ती असल्याचा दावा या ठिकाणी या सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने केला जातो आहे। केळीच्या खोडापासून जी पावडर तयार केली जाते, या पावडरपासून ही मूर्ती तयार करण्यात आलेली आहे। आणि देशात पहिल्यांदाच अशा पद्धतीने पर्यावरणपूरक म्हणजे 100% पर्यावरणपूरक असलेली ही मूर्ती या ठिकाणी जळगावच्या जय गणेश मंडळाच्या वतीने स्थापना करण्यात आलेली आहे। पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती आहे आणि या मूर्तीची जय गणेश मंडळाच्या वतीने स्थापना करण्यात आलेली आहे। नेमकं या मंडळाची या मूर्ती स्थापनेमागची नेमकी संकल्पना काय आहे आणि नेमकी ही पर्यावरणपूरक मूर्ती तयार कशी झाली, या मूर्तीची निर्मिती कशी झाली आणि ही मूर्ती 100% पर्यावरणपूरक कशी आहे, याबाबतची माहिती आपण या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून घेणार आहोत। काय सांगाल, नेमकी तुम्ही या ठिकाणी जी मूर्ती स्थापन केलेली आहे ती 100% पर्यावरणपूरक असल्याचं म्हटलं जातं आहे आणि ती केळीच्या पावडरपासून तयार केलेली आहे, तर नेमकी ही मूर्तीची संकल्पना काय आहे, कशी तयार झाली आणि ही 100% पर्यावरणपूरक कशी आहे? ही संकल्पना आम्हाला कशी आली की दरवेळेस आम्ही विसर्जनाला जातो, मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात, मूर्ती जेव्हा विसर्जन होते त्याची अवहेलना होते, पूर्णपणे मूर्ती पाण्यात विसर्जन होत नाही आणि तशीच मूर्तीमध्ये POP लोक वरतून ठेचून त्या मूर्तीला पाण्यात टाकण्याचा प्रयत्न करतात। तर याच्यातनं आम्ही अशी संकल्पना काढली। आमच्या मंडळाचे 2 मूर्तिकार आहेत, ठाकूर विनय ठाकूर, साहिल ठाकूर, त्यांनी ही संकल्पना आमच्यासमोर दिली का ही मूर्ती विसर्जन केल्यानंतर 12 ते 18 तासाच्या आत पाण्यात पूर्णपणे विघळून जाते आणि नंतर ते जे त्याच्यातलं जो हे निघतं ते मासोळ्या ज्या पाण्यातलं असतं ते खाऊन घेतात, म्हणजे 100% इको फ्रेंडली ही मूर्ती आमची जय गणेश मंडळाने यावेळेस सादर करण्याचा प्रयत्न केला आहे। देशातला पहिलाच उपक्रम आहे असं म्हटलं जाते, नेमकी पहिल्यांदाच अशी मूर्ती स्थापन झालेली आहे? बरोबर, पहिल्यांदाच ही कन्सेप्ट आपण आणण्याचा प्रयत्न केला आहे देशात पहिल्यांदाच। बरोबर। तर अशा पद्धतीने ही जी मूर्ती आहे या मूर्तीचं 10 ते 12 तासांमध्ये या ठिकाणी विघटन होतं आणि 100% पर्यावरणपूरक मूर्ती असल्याचं म्हटलं जातं आहे। देशात पहिल्यांदाच अशा पद्धतीने केळीच्या पावडरपासून तयार झालेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे। आणि ही जी मूर्ती आहे ही कशी आहे हे बघण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण जळगावकरांनी गर्दी केलेली आहे। मोठी उत्सुकता या ठिकाणी जळगावकरांना आहे आणि त्याच पद्धतीने ही उत्सुकता ही मूर्ती पाहण्यासाठी या ठिकाणी जळगावकर मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। जय गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि त्याच माध्यमातून पर्यावरणपूरक हा उत्सव साजरा व्हावा या माध्यमातून या ठिकाणी 100% पर्यावरणपूरक मूर्ती म्हणजेच देशातली पहिल्यांदाच केळीच्या पावडरपासून तयार झालेल्या मूर्तीची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे। आणि ही मूर्ती पाहण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांची नागरिकांची या ठिकाणी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।